सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता जेलमध्ये येऊन अर्जुन हा मधुभाऊंची भेट घेतो आणि मधुभाऊंना म्हणतो की साक्षी शिकरेबद्दल तुम्हाला आश्रमात आली होती ते काही आठवतंय का? अगदी छोटीशी गोष्ट जरी असेल तरी ते मला सांगा. तर मधुभाऊ म्हणतात की नाही हो जावई बापू, मला असं काहीच नाही आठवत. अर्जुन म्हणतो की आपल्याला वाटतं कधी कधी की ते काही इम्पॉर्टंट नाही, पण अशी काही गोष्ट आपल्याला व्यवस्थित आठवत नाही, ते तुम्ही आठवून बघा मधुभाऊ. किंवा त्यावेळेस साक्षीच्या पर्समधून अशी काही गोष्ट बाहेर पडली का, ते तुम्हाला आठवतंय का? तेव्हा विलासच्या झटापटीत विलासला कशी गोळी लागली हे आता मधुभाऊ आठवतात, पण साक्षीबद्दल मधुभाऊला काहीच आठवत नसते. मधुभाऊ म्हणतात की जावई बापू, यापूर्वी जे काही घडलंय ना ते सर्व मी तुम्हाला आणि पोलिसांना सांगितलंय. ते ऐकून अर्जुन म्हणतो की ठीक आहे, आता मलाच काहीतरी शोधण्यासाठी आश्रमात जावं लागेल. इकडे आता चैतन्य आणि सायली पोलीस स्टेशनमध्ये असताना पोलीस इन्स्पेक्टर तिथे येतात. तेव्हा चैतन्य हा पोलिसांसमोर येऊन त्यांना काहीतरी बोलतो, तर पोलीस ते सर्व सांगून निघून जातात. इकडे आता मधुभाऊ अर्जुनना म्हणतात की सायलीला कधी एकदा डोळे भरून बघेन असं मला झालंय. आश्रमातली ती माझ्या सायलीची छबी मी डोळ्यासमोर आणतोय. त्यानंतर अर्जुन मधुभाऊंना म्हणतो की मधुभाऊ, सायलीच्या खऱ्या आईबाबाबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का? तिच्या पास्टबद्दल, तिच्या भूतकाळाबद्दल, तिच्या फॅमिलीबद्दल तुम्हाला काही जर माहीत असेल तर ते मला सांगा. मधुभाऊ म्हणतात की सायलीच्या आईबाबांबद्दल जर मला कळलं असतं तर त्याच वेळेस मी त्यांच्या स्वाधीन नसतं का केलं. अर्जुन म्हणतो की खरं आहे, पण मग तुम्हाला सायली कुठे भेटली होती? मधुभाऊ म्हणतात की सायली मला मंदिराजवळच भेटली होती, आणि जेव्हा मला ती भेटली तेव्हा मी तिला विचारलं ना, तेव्हा तिच्या आईबाबांबद्दल तिला काहीच सांगता येत नव्हतं. मधुभाऊ म्हणतात की ज्यावेळेस सायली मला भेटली त्यावेळेस तिच्याजवळ असणारे कपडे आणि एखादा दागिना हे एवढं काही मला आठवत नाही. मधुभाऊ म्हणतात की ज्यावेळेस सायली मला भेटली त्यावेळेस तिच्याजवळचे कपडे आणि तिचा फोटो मी चांगलाच जपून ठेवलाय. तर अर्जुन म्हणतो की मग त्या वस्तू कुठे आहेत? तर मधुभाऊ म्हणतात की आश्रमात आहे, आणि प्रत्येक मुलांचं ते गाठोडं मी आश्रमात जपून ठेवलंय. सायलीच्या नावाचं गाठोडं सुद्धा मी जपून ठेवलंय. ते ऐकून अर्जुन म्हणतो की फंटॅस्टिक, म्हणजे सायलीच्या गाठोड्यात मला सायलीच्या आईबाबांविषयी नक्कीच काहीतरी माहीत होईल. मधुभाऊ म्हणतात की सायली ज्यावेळेस मला भेटली ना त्यावेळेस तिच्या आईबाबांविषयी तिला काहीच माहीत नव्हतं, आणि त्यावेळेस ती खूप अस्वस्थही व्हायची. तेव्हा लगेच मधुभाऊंच्या ते सर्व डोळ्यासमोर येते. तेव्हा आता गार्डनमध्ये येऊन सायलीला डोके धरून तिला कसा त्रास होत होता हे अर्जुनच्या डोळ्यासमोर येते. मधुभाऊ म्हणतात की ज्यावेळेस सायली सापडली ना त्या दिवशी दरवर्षी तिला खूप त्रास होतोय, आणि लगेचच सायलीला या वर्षीसुद्धा कसा त्रास झाला ते अर्जुनच्या डोळ्यासमोर येते. मधुभाऊ म्हणतात की त्या गाठोड्याबद्दल सायलीला मी काहीच सांगितलं नाही, आणि तिच्या वस्तू मी जपून ठेवल्या हे देखील सांगितलं नाही बरं का जावई बापू, कारण याबद्दल अजून काही त्रास व्हावा ना असं मला नाही वाटत. तेव्हा अर्जुन हा मधुभाऊला समजावून शांत करतो. इकडे आता सायली ही अर्जुन कधी बाहेर येतो याची वाटच बघत असते. तर इकडे मधुभाऊ अर्जुनला म्हणतात की जावई बापू, तुम्ही जर सायलीच्या खऱ्या आईवडिलांना शोधून काढले तर या दुःखातून ती लवकरच मुक्त होईल. तर अर्जुन म्हणतो की मधुभाऊ तुम्ही काही काळजी करू नका, सायलीच्या आईवडिलांना मी लवकरच शोधून काढेल. तर आता इकडे महिपत हा त्याच्या माणसाला कॉल करतो, आणि त्याच्या माणसाला पोलिसांनी बघितलेले असते. तेव्हा राग येऊन महिपत म्हणतो की अरे तू तुझं थोबाड त्या पोलिसांना दाखवलंच कसं? उद्या जर काही चौकशी जर झाली तर मग तुझं थोबाड बघणार आहेस का मी? तेवढ्यात लगेच साक्षी पळतच तिथे म्हणते की काय झालं अण्णा? तर दारूचा एक घोट घेत अण्णा म्हणतात की काय नाही ग, तो शहा ब्रदर्स बिझनेसमन मला खूप आडवा येत होता, तेव्हा त्याचे मारण्याची मी सुपारी दिली. काम तर अगदी ओके झालंय, पण त्या शहाच्या पंटर लोकांनी या आपल्या माणसाचं थोबाड बघितलंय. ते ऐकून साक्षीला मोठा धक्का बसतो. आता उद्या जर माझ्या विरुद्ध त्यांनी केस ठोकली तर आता मला ती किती लाभ पडणार आहे? तेव्हा साक्षी म्हणते की अण्णा मी तुम्हाला किती वेळेस सांगितलं की हा व्हायलन्स तुम्ही बंद करा म्हणून. काही जरी झालं की लगेच मारण्याची सुपारी द्यायची का अण्णा? तेव्हा समोर येत अण्णा म्हणतात की एक घाव दोन तुकडे करायला मला आवडतायत पुरी. साक्षी म्हणते की आश्रमातील केस संबंधी संशयित आरोपी म्हणून मी समोर आली आहे अण्णा. तेव्हा अशा या संशयित समोर आलेल्या मला जर अण्णा तुमचा एखादा खून जर समोर आला तर तो किती महागात पडेल, आणि या अशा परिस्थितीत तुम्ही अजून एका गुंडाला मारण्याची सुपारी कशी दिली? तर अण्णा साक्षीला मोठ्याने ओरडत म्हणतात गप्प बस. अण्णा म्हणतात की तू माझी पोर आहे, आई नाहीये, आणि माझ्या धंद्यात मला कसं वागायचं ना ते तुम्हाला नाही शिकवायचं, कळलंय का तुला? मधल्या 1.5 तासात तू कुठे होती ना
हे आता तू शोधायला सुरुवात कर, तू बाकीकडे लक्ष देऊ नकोस, असे आता अण्णा साक्षीला बोलतात. अण्णा म्हणतात की तुझा बाप जिवंत असताना तू काही काळजी करू नकोस साक्षी, आणि आता तू जाऊन त्या गडकरीला फोन लाव आणि त्याच्यासोबत प्रेमाचे 2 शब्द बोलून त्याला आपल्याकडे आण, तो आपल्या कामास येईल. इकडे आता सायली ही मधुभाऊला भेटायला येते आणि मधुभाऊला बघून सायलीला मोठा आनंद होतो. तर मधुभाऊ म्हणतात की सायली कशी आहेस बाळा. सायली म्हणते मी ठीक आहे, आणि कुसुमने माझा वाढदिवसही साजरा केला. तुम्हाला माहीत आहे का मधुभाऊ, माझा वाढदिवस 2दा साजरा झाला. तर मधुभाऊ म्हणतात की सासरी आणि माहेरी ना. तर सायली म्हणते हो. ते ऐकून मधुभाऊ म्हणतात की साहूवाळा, तुला लाखात एक सासर मिळालंय, आणि या वर्षी वाढदिवसाला तुला काही त्रास तर नाही झाला ना सायली. सायली म्हणते की नाही मधुभाऊ, जरा डोकं दुखलं होतं माझं, पण गोळी घेतल्यानंतर मला बरं वाटलं. इकडे आता पोलिसांनी अर्जुन समोर आश्रमातील त्या सर्वांचे गाठोडे ठेवलेले असते. चैतन्य आणि अर्जुन ते सर्व गाठोडे बघू लागतो. त्या गाठोड्यावरती प्रत्येकाचं श्रेयस, मानसी, अश्विन यांचं नाव असतं. ते सर्व गाठोडे बघून चैतन्य म्हणतो की अरे अर्जुन, पण यात तर सायली आणि प्रियाचं गाठोडच नाहीये. तर अर्जुन म्हणतो की प्रियाचं गाठोडं इथे कसे असेल, ते तर तिच्याकडे असेल ना. अर्जुन म्हणतो की सर्व मुलांच्या वस्तू तर इथे आहेत, मग फक्त सायलीचंच गाठोडं इथे नाहीये असं कसं. तर चैतन्य म्हणतो तेच काही कळत नाही. तेव्हा तिथला पोलीस म्हणतो की मी सर्व तिथलं सामान इकडे घेऊन आलो, पण पुन्हा एकदा चेक करतो, आणि ते सायलीचं गाठोडं आहे की नाही ते चेक करायला पोलीस निघून जातो. तर आता अर्जुन त्या गाठोड्यामधील एक एक वस्तू बघायला लागतो. तेवढ्या तिकडे चैतन्याला साक्षीचा फोन येतो. तेव्हा तिरप्या डोळ्यांनी घाबरतच चैतन्य अर्जुनकडे बघत असतो. साक्षीचा फोन वाजत असतो. तर आता घेऊ का नको या विचारात असतानाच अर्जुन म्हणतो की चैतन्य, किती वेळचा फोन वाजतोय दाखव, नाही तर मी घेतोय. तर चैतन्य म्हणतो की नको नको मी बघतो, तू तिकडेच बघ. तर चैतन्याने फोन उचललेला नसतो. ते बघून आता साक्षी विचार करतोय की या चैतन्याचं चाललंय तरी काय. कदाचित अर्जुन आणि चैतन्य एकत्र असेल की काय, आणि माझ्या विरुद्ध पुरावा गोळा करत असेल की काय. इकडे आता चैतन्य साक्षीला मेसेज करून लिहितो की मी आणि अर्जुन आता पोलीस स्टेशनमध्ये आहोत. तो मेसेज वाचून आता साक्षी विचार करते की या क्षणाला अर्जुन आणि चैतन्य पोलीस स्टेशनमध्ये काय करत असतील. इकडे आता रविराज त्याच्या कारमधून पोलीस स्टेशनमध्ये येतो, आणि समोरच अर्जुनची गाडी रविराजला दिसते. तेव्हा रविराज विचार करतो की अर्जुन यावेळी पोलीस स्टेशनमध्ये आणि रविराज आतमध्ये जातो. इकडे रविराज पोलीस स्टेशनमध्ये येऊन इन्स्पेक्टरची भेट घेतो. तेव्हा रविराज इन्स्पेक्टरकडे अर्जुन कसा आला याची चौकशी करतो. तर इन्स्पेक्टर म्हणतात की मधुभाऊची भेट घेऊन आश्रमातील काही वस्तू बघण्यासाठी अर्जुन सर इथे आलेत, आणि कोर्टाची परमिशन घेऊन ते आश्रमातही परत जाणार असल्याचे इन्स्पेक्टर रविराजला बोलतात. तर अर्जुन आश्रमात परत जाणार आहे, नेमकं कशाला जाणार असेल आता असा रविराज विचार करतो. इकडे आता आतमध्ये सर्व सामान चेक करून पोलीस तिथे येतो, आणि अर्जुनला म्हणतो की आतमध्ये काहीच सामान नाही राहिलं सर, जे काही होतं ते सर्व इथं आणलंय. तेव्हा ते ऐकताच अर्जुन चैतन्याला म्हणतो की मला वाटतंय की सायलीचं गाठोडं आश्रमातच राहिलं असेल, तू पोलिसांची परमिशन घे आणि आपण पुन्हा तिकडे जाऊन बघू. चैतन्य आता अर्जुनला सल्ला देतो की मी सायली आपल्यासोबत आहे, तेव्हा तू त्यांना घरी सोड, आपण उद्या आश्रमात जाऊ. तर अर्जुन म्हणतो ठीक आहे. इकडे आता रविराज ह्या साक्षीला फोन करतो आणि म्हणतो की त्या खुनाच्या रात्री 1.5 तास तू कुठे गेली होती, तुला काही आठवतंय का. तेव्हा साक्षी म्हणते की नाही सर, मला खूप आठवण्याचा मी प्रयत्न केला, पण काहीच आठवत नाहीये. तर रविराज म्हणतो की तुझे जे काही त्या पार्टीत फ्रेंड होते त्याचा कॉन्टॅक्ट मला भेटेल का. तर साक्षी म्हणते की नाही, आता ते कॉन्टॅक्टही माझ्याकडे नाही आहेत. साक्षी म्हणते की त्यांचे कॉन्टॅक्ट तुम्हाला काय हवे होते. इकडे आता रविराज सांगतो की अर्जुन, तू 1.5 तास कुठे होती ना हे बघण्यासाठी कामाला लागला आहे, तेव्हा जर त्याने ती शोधून काढली ना आपल्यासाठी खूप अवघड होईल. ती ऐकून आता इकडे साक्षी आणि महिपतला मोठा धक्का बसतो. रविराज म्हणतो की आता तो इकडे पोलीस स्टेशनमध्ये आलाय चौकशीसाठी. साक्षी म्हणते की पण त्याला काही सापडलं नाही ना. साक्षी म्हणते की म्हणजे मी काहीच केलेलं नाही, म्हणजे माझ्या विरोधात अर्जुनला काहीच सापडू शकत नाही. रविराज म्हणतो की साक्षी, त्यावेळेस तू कुठे होती याचे आपल्याला पुरावे तर लागतीलच ना. जर आपल्याकडे काही पुरावे नसले तर त्या दिवशी तू आश्रमात गेली होती हे सिद्ध होईल. इकडे आता अर्जुन पोलीस स्टेशनमधून बाहेर येताच फोन करत असलेल्या रविराजला बघतो. अर्जुन विचार करतो की नक्कीच रविराज हा साक्षीला फोन करत असणार, आणि आता मी इथे आहे हे बघितल्यानंतर मला आता लवकरात लवकर साक्षी आणि रविराज आश्रमात जायच्या अगोदर तिथे जावे लागेल आणि पुरावे शोधावे लागतील. तर आता इकडे अर्जुन विचार करतो की
साक्षी आणि रविराज आश्रमात जाण्याच्या अगोदरच त्या ठिकाणी जाऊन मला सायलीचं गाठोडं आता बाहेर काढावंच लागेल. तर आता दुसऱ्या दिवशी सायली आणि अर्जुन दोघेही आश्रमात जाण्यासाठी तयारी करतात. तर आता अर्जुन हा वस्तू सापडण्यासाठी आश्रमात जात असल्याचे आता तन्वीला सुद्धा समजते. तर तन्वी म्हणते की माझ्याकडे फक्त आजची रात्र आहे आणि याच वेळीस मला आश्रमातील माझ्या वस्तू बाहेर काढाव्या लागतील. तर आता तन्वीसुद्धा आश्रमात येणार असते. तर आता आश्रमात येऊन अर्जुन कसे सायलीचे गाठोडे बाहेर काढतो आणि त्यामधील वस्तू अर्जुन कसा बघून आता सायली हीच तन्वी असल्याच्या सत्याचा अर्जुनला कसा उलगडा होतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक